सॉरी. सॉरी. ते मी थोडी विचित्र वागले आणि ते ऍक्च्युली मनात सगळं साचून राहिलं होतं. त्याला वाट मिळत नव्हती आणि तुला बघितलं आणि नाही. आय एम सॉरी. आय एम सॉरी फॉर व्हॉट? आणि विचित्र काय आहे यात? गायत्री, तू माझ्यावर विश्वास टाकलास आणि मला आपुलकीने मिठी मारली. दॅट्स इट. उलटा आय शुड से थँक्यू. तू का गिल्टी आहेस? आय एम हॅपी. आय एम हॅपी. हे बघ, प्लीज तू यातून काहीतरी वेगळा अर्थ काढू नको. वेगळा अर्थ मी नाही, उलट तू तुझ्या वागण्याचा करेक्ट अर्थ समजून घेत नाहीये. किंवा तुला तो समजलाय पण तुला तो सांगायचा नाही. आणि त्यासाठीच मला तुझ्याशी बोलायचं होतं. बोल. पण मला सांग आधी, सरांची तब्येत कशी आहे? सरांची तब्येत? बाबा, हा ते आता आउट ऑफ डेंजर आहेत आणि डॉक्टरांनी सांगितलं की 2-3 दिवसात त्यांना डिस्चार्ज मिळेल. थँक गॉड. मला तर कसलं टेन्शन आलं होतं ना. मला काय, तू काहीतरी बोलणार होतास. हा, हो, ऍक्च्युली आजचा दिवस खूप चांगला आहे. बघ ना, आपल्याला ट्रॉफी मिळाली आणि हा शुभ मुहूर्त मला टाळायचा नव्हता. सो गायत्री, तू माझ्याबद्दल काय विचार करते मला माहिती नाही. म्हणजे तुला असं वाटत असेल कदाचित की मी असा उडाण टप्पू मुलगा आहे, खूप मवाली आहे, फ्लर्टी आहे. वाटायचं. आधी मला असंच वाटायचं, पण आता नाही. नाही नाही, ऍक्च्युली आधी मी तसाच होतो, पण तू माझ्या आयुष्यात आल्यापासून मी पूर्णपणे बदललोय. तू बदललायस हे नक्की आहे, पण माझ्यामुळे काहीच झालं नाही. नाही नाही, असंच आहे. अरे, तू चांगला वागतोस म्हणून माझा चांगला मित्र आहेस. एक्झॅक्टली, हाच तर प्रॉब्लेम आहे. मी तुझा चांगला मित्र आहे, हाच तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे तू माझ्या आयुष्यात आली, मी बदललो, मला आता बिघडायचं नाहीये. त्यासाठी तू माझ्यासोबत असणं गरजेचं आहे ना. डोंट वरी, तुझी चांगली मैत्रीण म्हणून मी तुझ्या बरोबर सतत राहील. काहीतरी मी काय म्हणते तुला, माझं तुझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे. मी खरंच खूप मनापासून प्रेम करतो तुझ्यावर.